हाय गाईज, माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचे सगळ्यांचं स्वागत आहे. तर काय आता इंस्टाग्राम जसं ओपन केलं ना, जसं नवीन ट्रेंड आला आहे तो तेच दिसतं. कायम कधी पण इंस्टाग्राम चालू कर, स्क्रोल करा, तेच दिसणार. काय त्या एकामेकाचे हात पकडायचे, त्याच्यावरती गरम गरम चाय टाकायचा, ज्याने हात सोडला तो रॉयल नाही आहे. असं प्रेम आहे. असं प्रेम असतं का? काय फालतूगिरी करून ठेवले. उद्या तुम्ही तेल वाटताल त्याच्यावर, नवीन काहीतरी करताल, त्याच्याने काय प्रेम सिद्ध होतं का? आता माझी मैत्रीण आहे, ते आज आम्ही मार्केटमध्ये गेलो होतो, त्यांनी त्यांची लव्ह स्टोरी सांगितली. त्याच्यावर तर एवढं तर समजतं आहे का बाबा, ज्याच्याकडं पैसा आहे त्याच्याकडं सगळे माणसं आहेत, ज्याच्याकडं पैसा नाही त्याच्याकडं कोणीच नाही. कारण त्यांनी जेव्हा पळून लग्न केलं तेव्हा त्यांना घरातल्यांनी कोणीच ॲक्सेप्ट केलं नव्हतं की का तर ही पोरगी नको, असं आहे तसं असं. म्हणजे पोराकडच्यांनी सांगितलं, पोरीकडच्यांनी सांगितलं की नाही, त्या पोराशी करायचंच नाही, चांगले नाहीत त्याच्या घरातले. आणि आता त्यांनी स्वतःचं घर घेतलं आहे, त्यांना एक पोरगा आहे, तर आता सगळे बोलतात की या आमच्या घरी या. तर असं होतं त्यांची लव्ह स्टोरी. आम्ही आलेलो मार्केटमध्ये, मंगळवारचा बाजार होता, त्या आलेल्या त्यांच्या पोराला घेऊन. मी बाबूला क्लासला सोडलं होतं. तर सगळा भाजीपाला घेतला आम्ही. त्यांना जे जे पाहिजे होतं त्यांनी घेतलं. मला थोडंफारच पाहिजे होतं, कारण मम्मीसोबत आल्या नव्हत्या. कारण मम्मीसोबत आल्या ना तर मग भरपूर काही घ्यायला भेटतं, आणि मी एकटी गेली तर मग काहीच नाही. जेवढं पाहिजे तेवढं घ्या आणि परत चला, असं. तर आम्ही ज्यूस प्यायला थांबलो, उसाचा रस. एवढीशी पोरगी आहे तरी आता काय बोलायचं, सोडा. त्यांनी दिला उसाचा रस. एवढा काय खास नव्हता. आम्ही फालतूचे 20 रुपये घालवले. हाफ ग्लासच घेतलेला. मग नंतर नेहमीप्रमाणे मी वडापाव घ्यायला थांबली. वडापाव घेतला आणि मग बोली कांदे बटाटे घेऊ, मग जाऊ. कारण तिथून एवढ्या लांबून घेऊन येणं नाही